नदीजोड प्रकल्प आहेत हे सगळे आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, DPR स्टेजमध्ये आहेत. यांचा DPR झाला की त्यालाही CWCची मान्यता जी आहे ती मान्यता आपण त्या ठिकाणी घेऊ. सुरेश धस साहेबांनी देखील काही मुद्दे मांडलेले आहेत, त्या सगळ्या मुद्द्यांवर येत नाही. मला असं वाटतं या सगळ्या मुद्द्यांचं योग्य ते जे काही उत्तर आहे ते मी या ठिकाणी देईल. माननीय जयंतरावांनी काही सांगलीतल्या 2-3 केसेस मांडलेल्या आहेत, तर त्या संदर्भात मी जयंतराव निश्चितपणे त्याची माहिती घेतलेली आहे. मला वाटतं आलेली आहे बहुतेक माझ्याकडे. एकतर तुम्ही हा डोंबिवलीचा विषय मांडला जो नगरसेवकाचा रमेश सुक्रे म्हात्रे, तर त्या संदर्भात त्यांना अटक केलेली आहे आणि आत्ताच त्यांना कोर्टाने 3 दिवसाचा रिमांड दिलेला आहे आणि आता ते पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी आहेत. दुसरं विलास वाघमारे दुहेरी हत्याकांड आणि दादासाहेब वाघमारे यांचं अपहरण या संदर्भात गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. ही घटना मला असं वाटतं पहिली घटना जी आहे ती 2023ची आहे आणि जे जुने आरोपी आहेत 26चे आरोपी पकडले आहेत, पण जुन्या आरोपींचा 26च्या घटनेत तर तेच सांगतोय की आत्तापर्यंतच्या तपासात जुन्या आरोपींचा त्या साक्षीदाराच्या हत्येत अजूनपर्यंत काही सहभाग आला नाही. ही वेगळी केस आहे, पण तथापि याची जी काही चौकशी आहे ती चौकशी ही निश्चितपणे आपण करू. खरं म्हणजे अनेक विषय आपल्यासमोर आलेले आहेत. नाना त्याची पण मी माहिती घेतली. आता ठीक आहे, आता तुम्ही म्हटलं तर तुम्ही सांगितलेलं सत्य मानून त्या संदर्भात पुन्हा माहिती घेईल. माझ्याकडे आलेली माहिती जरा वेगळ्या पद्धतीची आहे, पण शेवटी नाना भाऊ बोलल्यात तर नाही, मी म्हणूनच तुम्ही सांगताय म्हणून पुन्हा माहिती घेईल. आत्ता माझ्याकडे जी माहिती आली आहे ती माहिती आपल्या माहितीपेक्षा विसंगत माहिती आहे आणि म्हणून आपण सभागृहात उपस्थित केल्यामुळे पुन्हा त्या संदर्भातली माहिती ही निश्चितपणे मी घेईन. खरं म्हणजे या ठिकाणी अनेक विषय आपण सगळ्यांनी मांडले. सगळ्या विषयांना इथे उत्तर देणं काही शक्य नाही आहे. ज्या विषयांना उत्तर देणं शक्य होतं ते विषय मी मांडलेले आहेत. कोणाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला भेटून देखील ते माहिती या ठिकाणी घेऊ